मुंबईतील लोकल वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल ही सुरळीत सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक नेहमीप्रमाणे 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, ऋषाली, नक्कीच कालचा मध्य रेल्वेचा फटका ठाणेकरांना देखील बसला। कल्याण डोंबिवलीवरून सीएसटीकडे जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या होत्या त्या दुपारपर्यंत ठप्प झाल्या होत्या। त्याचा फटका जो आहे तो ठाणेकर असेल इतर चाकरमान्यांना बसला होता। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर आपण ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर सीएसटीकडे जाणाऱ्या ज्या जलद गाड्या आहेत त्या देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर धीमी जे गाड्या आहेत त्या सीएसटीकडे जाणं त्या 10 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर आजही देखील जे रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं आहे। कालचा जो पाऊस पडला होता, मस्जिद बंदरकडे ट्रॅकवरती पाणी साचलं होतं। अनेक सखोल भागात पाणी साचल्यामुळे रेल्वेवरती पूर्णतः रुळावरती पाणी आल्यामुळे कल्याण डोंबिवली आणि सीएसटीकडे जाणाऱ्या सीएसटी टू कल्याणकडे जाणाऱ्या ह्या सर्व रेल्वे गाड्या जे ते पूर्णतः दुपारपर्यंत ठप्प झाल्या होत्या। सायंकाळी कशा ह्या गाड्या रुळावरती आल्या होत्या। मात्र आज देखील रेल्वे मधनं प्रवासी जे आहेत ते अनेक लाखो प्रवासी जे ते ठाण्यातनं साखरमध्ये कामावर जात असतात। मात्र आज देखील जाताना त्यांना कुठेतरी विलंबन लागू नये यासाठी रेल्वेने आता कशा प्रकारची उपाययोजना याकडे केली आहे पाहू शकतो। पाहायला गेलं तर गेल्या काल 100 मिलीमीटर म्हणून जास्त अधिक जो पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये कोसळला होता। त्यामुळे मोठा फटका जो आहे तो अनेक वाहतुकीवरती देखील बसला होता। सध्या तरी ठाण्यामध्ये रेल्वे जे आहे ते वेळापत्रक 15 ते 20 मिनिटं रेल्वे उशिरा धावतामुळे कोलमडलेलं आहे। तर वाहतूक जी आहे ते हायवेवरची कुठेतरी आता सध्या तरी सुरळीत आहे। मात्र जोरदार पावसाचा इशारा जे आहे ते हवामान खात्याने वर्तवल्यामुळे घरातनं बाहेर पडताना शक्यतो काळजीपूर्वकच घराच्या बाहेर पडावं असं देखील आता प्रशासनाने त्या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यामुळे ठाण्यात सध्या तरी पावसाला अजून सुरुवात झाली नाही। काल नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।